नमस्कार. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. स्वामींची सेवा करण्याचा अगदी सरळ सोपा मार्ग कोणता? बघा, उद्यापासून सर्वत्र गुरुचरित्र पारायण सुरू होत आहे. सर्व स्वामी भक्त, दत्तभक्त यांनी गुरुचरित्र पारायण या ग्रंथाचे पारायण नक्की करावे. पण ज्यांना या 7 दिवसात हे सर्व नियम अटी पाळून या ग्रंथाचं पारायण करणे नियम पाळून शक्य नाही, तर त्यांनी कोणती सेवा करावी? देवाजवळ बसून सेवा करायला ज्यांना वेळ नाही किंवा काही कारणास्तव ज्यांना शक्य नाही, त्यांनी स्वामींची सेवा अशा प्रकारे करून बघा, काय अनुभूती येऊ लागते. ज्या स्त्रिया स्वयंपाक करताना अगरबत्ती लावून श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करता आणि अगरबत्ती संपेपर्यंत श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप चालू ठेवावा. आपण घरातील कामे, स्वयंपाक पण करावा. ही अशी सेवा ज्या घरात गृहिणी करत आहेत त्यांना खूप चांगल्या अनुभूती आल्या आहेत. हे आपल्याला पण शक्य होऊ शकते. म्हणून आपण सर्वांनी एक अगरबत्ती लावावी आणि ती अगरबत्ती संपेपर्यंत श्री स्वामी समर्थ या मंत्राची सेवा करावी. आणि ती अगरबत्तीची जी रक्षा असेल ती आपण घरातील आपल्या कोणी तापट मुलं आहे, संतापी आहे, आजारी आहे, हट्टी आहे, तर ह्या व्यक्तीला तुम्ही रक्षा लावली तर चांगले परिणाम होतात. काही लोक बसने प्रवास करतात, कोणी ट्रेनने प्रवास करतं, कोणी गाडीने प्रवास करतं. तर प्रवास करता करता पण आपण स्वामींचा जप सुरू करावा. प्रवास करताना श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप आपण करावा. आपल्या मनाला काय काम असतं, म्हणून त्या वेळेचा आपण श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करून आपलं जीवन सार्थक करून घ्यायचं आहे. फक्त मनाजिराव आपलं मन जागेवर असलं पाहिजे. या प्रवासादरम्यान आपण स्वामींचा जप केला तर शेकडो माळा जप होऊ शकतो. आपलं मन कधी चंचल होत नाही, कधी अशुद्ध मन होत नाही, मनात वाईट विचार येत नाही. म्हणून ह्या मनाला आपण स्वामी सेवेच्या विवेकामध्ये अडकवून ठेवलं तर पुढच्या काही घटना आहेत त्या टळू शकतात. आणि श्री स्वामीची सेवा करताना आपल्याला एक आगळा वेगळा आनंद आपल्या मनात निर्माण होऊ लागतो. म्हणून उद्यापासून आपल्याला सर्वांना ही साधी सोपी सरळ सेवा करायची आहे. आणि आपण आपल्या इतर व्यक्तींनाही आपण ही सेवा करायला तुम्ही प्रेरित करा. उद्यापासून सर्वांनी साधी सोपी सरळ सेवा करावी. स्वामींच्या इच्छेत इच्छा मिळवून राहावे, स्वामींना भूषणावं होईल असे वागावे. या 7 दिवसात आपल्याला भरपूर सेवा करायची आहे स्वामींची आणि आपल्याला आपल्या पुण्याचं गाठोडं तयार करायचं आहे. मग बघा आपल्याला काय अनुभूती येऊ लागते. आपले स्वामी खूप दयाळू आहेत, आपले स्वामी खूप कृपाळू आहेत. ते त्यांच्या भक्तांना कधीच नाराज करत नाही. स्वामी सेवा आपण त्यांची केली तर ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देतील. आणि स्वामी सेवा केल्यावर आपल्याला अशी अनुभूती येऊ लागते की आपल्या कुटुंबावर स्वामींचं रक्षा कवच आहे असं आपल्याला अनुभूती होऊ लागते. म्हणून एका जरी व्यक्तीने सेवा केली तरी आपलं सर्व कुटुंबाचं रक्षण होतं. आणि सर्वांनीच कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने स्वामी सेवा केली तर खूप आनंदाची गोष्ट आहे आणि प्रत्येकाला पुण्य मिळेल. प्रत्येकाचं कष्ट दुःख याच्याने कमी होण्यास मदत होईल. आणि हे 7 दिवस आपल्याला सगळ्यांना स्वामींची भरभरून सेवा करायची आहे. आपले स्वामी खूप दयाळू आहेत. ते स्वामी आपले सर्वांना भरभरून आशीर्वाद देतीलच. म्हणून आपण उद्यापासून स्वामींची सेवा सरळ सोपी ही सेवा करायची आहे. आणि या सेवा करताना उद्यापासून ते 6 तारखेपर्यंत आपण गुरुचरित्र पारायण नाही केलं तरी पण आपण, किंवा स्वामीचरित्र सारामृत पारायण नाही केलं तरी पण आपण काही थोडे नियम पाळले तर खूप छान होईल. तर नियम बघा, या 7 दिवसात 30 ते 6 तारखेपर्यंत तुम्ही जरी पारायण करत नसाल तरी पण तुम्ही नॉनव्हेज वगैरे खाऊ नका. आणि तुम्ही सकाळ संध्याकाळ रोज घरामध्ये स्वामींची आरती आणि दत्तप्रभूंची आरती करायला विसरू नका. जरी पारायण नसेल करत तरी पण स्वामींची आरती आणि दत्तप्रभूंची आरती सकाळ संध्याकाळ करा. आणि ह्या सप्ताहामध्ये आपण जो काही स्वयंपाक बनवू, घरात जे जेवण बनवेल
ते आपण महाराजांना रोज नैवेद्य दाखवायचा सकाळ संध्याकाळ. आपण ही सेवा करा. ही स्वामींसाठी एवढी पण सेवा केली ना तर खूप भरभरून आहे. त्यामुळे आपण उद्यापासून सगळ्यांनी हा आनंदाचा जो सप्ताह आहे त्यात खूप सहभागी होऊन सगळ्यांनी भरभरून स्वामींची सेवा करून आपल्याला खूप मोठं असं पुण्याचं गाठोडं तयार करायचं आहे. म्हणून स्वामी सेवा करायला उद्यापासून सगळ्यांनी सुरुवात करा. आणि झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते. आणि कोण कोण सेवा करणार आहे ते मला कमेंटमध्ये कळवा. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.